नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहता इन्फॉर्मेशन कट्टा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, LLB 3 इयर ऍडमिशन प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि याचा पहिला टप्पा म्हणजे सीईटी एक्झाम ती संपलेली आहे. दुसरा टप्पा म्हणजे रिझल्ट तो देखील डिक्लेअर झालेला आहे आणि पहिल्याच वर्षी हा रिझल्ट मार्कांऐवजी पर्सेंटाईल मध्ये लागलेला आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती आणि एकापेक्षा जास्त सेशन मध्ये ही 2 दिवस एक्झाम चाललेली असल्यामुळं हा स्कोर नॉर्मलायझेशन करण्याची गरज सीईटी सेलला वाटली. आणि जसं MHT सीईटी मध्ये जो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला वापरला जातो तोच फॉर्म्युला वापरून हे पर्सेंटाईल मध्ये रिझल्ट काढलेला आहे. हा रिझल्ट पर्सेंटाईल मध्ये कसा कन्वर्ट केला जातो याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला दिलेला होता. तो पाहिला तर तुमचं मार्क्स आणि पर्सेंटाईल बद्दलचं कन्फ्युजन हे दूर होऊन जाईल. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये भेटून जाईल. आता पुढचा टप्पा म्हणजे कॅप राऊंड. तर मित्रांनो, गेल्या वर्षी एकूण 4 कॅप राऊंड झाल्या होत्या. या वर्षी देखील 4 कॅप राऊंड होण्याची शक्यता आहे. जसं नवीन शेड्यूल वेबसाईटला येईल त्याविषयी तुम्हाला चॅनलला लगेच अपडेट देण्यात येईल. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. मित्रांनो, कॅप राऊंडचा पहिला टप्पा म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर कॅप पोर्टल. सध्या जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला कॅप रजिस्ट्रेशनच्या लिंक या दिलेल्या आहेत. तर इथं तुम्ही पाहिलं तर सर्व कोर्सेसच्या लिंक आहेत. त्यापैकी आपण LLB 3 इयरला क्लिक केलं तर ही एक लिंक ओपन होते. पण इथं सध्या फक्त कॉलेज रजिस्ट्रेशन साठी हे लॉग इन दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी लॉग इन करता येत नाही कारण कॉलेजला एक वेगळा लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे. आणि इथे सरळ लिहिलेलं आहे लॉग इन ओनली फॉर अदर दॅन कॅन्डिडेट्स युजर, म्हणजे विद्यार्थ्यां व्यतिरिक्त दुसऱ्यांसाठी, म्हणजेच हे कॉलेजसाठी लॉग इन आहे. जसं विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल ते देखील लॉग इन तुम्हाला इथंच भेटणार आहे. आणि हे केव्हा सुरू होईल, हे जेव्हा सुरू होईल तेव्हा याविषयीचं अपडेट आणि हे कॅप रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं याची माहिती देखील तुम्हाला चॅनलद्वारे लगेच मिळून जाईल. यासाठी डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला ऑलरेडी बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आत्ताच पाहून घ्या आणि ते सर्व डॉक्युमेंट तयार ठेवा. तरच तुम्हाला कॅपला रजिस्ट्रेशन हे करता येणार आहे. अन्यथा तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. आणि जे विद्यार्थी कॅप रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत त्यांचा विचार कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंटसाठी होणार नाही. तर एकदा का तुम्ही कॉलेज रजिस्ट्रेशन करून घेतलं त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तिथं आपल्याला काही करायची गरज नाही. ऑनलाईन किंवा ऑफलाईन जशी प्रोसिजर असेल आतापर्यंत ऑनलाईन ऑटोमॅटिक ते आपले जे सॉफ्ट कॉपी आपण अपलोड करतो त्यावर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत होतं. यावेळेस देखील ऑनलाईनच असेल. ऑफलाईन दिलं असेल तर तुम्हाला त्याविषयी सूचना सांगण्यात येतील, ते तुम्हाला चॅनलद्वारे समजून सांगण्यात येतील. त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे कॉलेज अलॉटमेंट. आता पाठीमागच्या वर्षी जर आपण हे शेड्यूल पाहिलं, हे 2023 म्हणजे पाठीमागच्या वर्षीचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर फर्स्ट कॅप राऊंड मध्ये अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट 17/8/2023 रोजी पहिल्या कॅप राऊंड साठी विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं होतं. म्हणजेच विद्यार्थ्यांचा नंबर कुठल्या कॉलेजला लागला आणि त्यांनी ऍडमिशन कुठल्या कॉलेजला घ्यायचं आहे याविषयीची माहिती 17/8/2023 रोजी म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये हे समजलं होतं. ऍडमिशन प्रोसेस ऑगस्ट मध्ये सुरू झाली होती. दुसरी गोष्ट आपण पाहिली तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे 26/6 म्हणजे 26 जूनला सुरू झालं होतं. परंतु या वर्षी मात्र हे रजिस्ट्रेशन थोडस लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी काय झालं होतं की कोरोनाचा इम्पॅक्ट पडल्यामुळं बरेचसे कॉलेज उशिरा ओपन झाले होते आणि त्यांच्या एक्झाम देखील उशिरा कंडक्ट केल्या होत्या आणि रिझल्ट लागायला उशीर होत होता. आणि जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत कॅप राऊंड पूर्ण करता येत नाही. कारण फायनल इयरच्या स्टुडंटना
रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांची डिग्री कंप्लीट असणं, फायनल इयरचा रिझल्ट त्यांच्या जवळ असणं गरजेचं असतं. त्यामुळं गेल्या वर्षी थोडंसं याच्यामध्ये 1 ते 2 वेळा एक्सटेन्शन देखील दिलेलं होतं. परंतु यावेळेस ही कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकते. आणि जितकी ही प्रोसेस लवकर सुरू होईल, जितकं सर्व विद्यापीठाचे रिझल्ट लवकर लागतील, तितकं पुढची प्रोसेस ही फास्ट होणार आहे. म्हणून आता यावर्षी ऑगस्ट मध्ये हे ऍडमिशन न होता जुलैमध्येच, म्हणजे थोडस अलीकडच ही प्रोसिजर होणार आहे. म्हणून फर्स्ट कॅप राऊंडचं ऍडमिशन जे आहे, फर्स्ट कॅप राऊंड आहे ते जुलै महिन्यामध्येच जवळपास 20 जुलै नंतर हे सुरू होऊ शकते. जसं याच्या बाबत नवीन अपडेट येईल, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन सुरू होईल कॅपला, तुम्हाला लगेच आपल्या चॅनलद्वारे इन्फॉर्म करण्यात येईल. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबत बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आणि तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये विचारा, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.